नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 4,000 रुपयांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप खात्यात येतील तर तुमची ही मोठी चूक ठरू शकते. कारण सरकारने आता असा काही नियम लावलाय ज्यामुळे लाखो शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. तुमचं नाव या यादीत आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचे 2,000 आणि राज्य सरकारचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये मिळण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पण यात मोठा खोडा निर्माण झालाय, तो म्हणजे अपात्रता. राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते अद्याप आधार कार्डशी जोडलेले नाही. एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेलं नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे सरकारने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे केंद्राचे पैसे आले तरी राज्याचे पैसे अडकणार ही आता स्पष्ट वस्तुस्थिती आहे. इथे प्रश्न हा पडतो की निवडणुका आल्या की तारखांच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी तांत्रिक अडचणींचं नाव पुढे का केलं जातं? शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळायचा की बँकेच्या आणि CSC सेंटरच्या चक्रा मारायच्या? एकीकडे निसर्गाची साथ नाही आणि दुसरीकडे सरकारी नियमांचा हाजाज. 4,000 रुपये देणार असं सांगून जर महिनाभर कागदपत्रातच अडकवून ठेवणार असाल तर या योजनेचा फायदा काय? जर तुम्हाला तुमचा हप्ता सुरक्षित ठेवायचा असेल तर आजच महा-DBT पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस तपासा. तुमचं लँड सीडिंग आणि ई-KYC येस आहे का याची खात्री करा. जर तिथे नो असेल तर तात्काळ आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन ते अपडेट करून घ्या. अन्यथा तुमच्या खात्यावर येणाऱ्या 4,000 रुपयांचा मेसेज कधीच येणार नाही हे लिहून ठेवा. तुमच्या गावात किती शेतकऱ्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमची अडचण नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून आपल्या एका शेअरमुळे कोण्या गरजू शेतकऱ्याचा हप्ता थांबणार नाही. आणि अशाच रोखठोक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.